महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तलाठी पदाच्या 1539 वॅकन्सी निघालेल्या आहेत. तसेच यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार फॉर्म भरू शकतो. तसेच वरिष्ठ अभिलेखापाल वरिष्ठ लिपिकसाठी 11 वॅकन्सी निघालेल्या आहेत. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक अर्ज करू शकतो. तसेच सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क 254 वॅकन्सी. मत्स्य विज्ञान विषयात किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालन नागरी पुरवठा कार्यालय मध्ये लिपिक टंकलेखकच्या 230 वॅकन्सी. तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 155 वॅकन्सी. आदिवासी विकास विभागामध्ये 69 वॅकन्सी. महसूल व वन विभागामध्ये 480 वॅकन्सी आणि महसूल व वन विभागामध्ये 339 वॅकन्सी निघालेल्या आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि लिपिक टंकलेखनचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. तसेच यासाठी जे एक्झाम सिलेबस आहे 100 प्रश्नांची संख्या आणि गुण 100. तसेच दर्जा पदवीचा आहे. माध्यम इंग्रजी व मराठीमध्ये होणार आहे. तसेच 1 तास यासाठी वेळ आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. चुकीच्या उत्तराकरिता 25 किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा केले जातील. तसेच महत्त्वाचा अभ्यासक्रम एकूण यासाठी 8 सब्जेक्ट आहे. तसेच इतिहास म्हटल्यावर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विज्ञान, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, शहरे, नद्या इत्यादी महत्त्वाचे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्र उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार. तसेच अर्थसंकल्प, चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. राज्यशास्त्र, सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी. तसेच बुद्धिमापन चाचणी. तसेच उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, लिपिक टंकलेखकच्या सुद्धा वॅकन्सी सुटलेल्या आहेत. उद्योग निरीक्षकच्या 9 वॅकन्सी, तांत्रिक सहाय्यकच्या 3 वॅकन्सी, कर सहाय्यकच्या 282 वॅकन्सी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क च्या 461 वॅकन्सी आणि लिपिक टंकलेखकच्या 1864 वॅकन्सी. एकूण 2619 वॅकन्सी सुटलेल्या आहेत. तसेच या पदांकरता जी वेतन श्रेणी आहे ती उद्योग निरीक्षक उद्योग संचालनासाठी 35,400 ते 1,12,400. तांत्रिक सहाय्यकसाठी आहे ST नुसार 29,200 ते 92,300 महागाई भत्त्यासह. कर सहाय्यकसाठी आहे S लेवल 8 नुसार 25,800 ते 81,100. तसेच लिपिक टंकलेखकसाठी आहे 19,900 ते 63,200. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी आहेत 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्त्यासह ही वेतन श्रेणी आहे. तसेच वयोमर्यादा उद्योग निरीक्षकसाठी अमागाससाठी 19 ते 38 वर्ष. तसेच मागासवर्गीय अनाथ अतिदुर्गमसाठी 43 वर्ष. तांत्रिक सहाय्यकसाठी 19 वर्ष ते 38. मागासवर्गीय अनाथसाठी 43 वर्ष. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तसेच दिव्यांग प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन यांसाठी वयाच्या 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता जे लायसन पाहिजे आहे ते मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या आधी अपलोड करण्यासाठी पाहिजे आहे. प्रिलिमला जरी फॉर्म भरता नसले तरी चालू शकते, पण मुख्य परीक्षेच्या आधी ते काढून ठेवावं लागते. तसेच अवजड वाहनाचं जे तसेच परीक्षाची शुल्क फी आहे. मागासाठी 394, मागासवर्गीय अतिदुर्गम अनाथसाठी 294 आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये फी आहे. तसेच कर सहाय्यक आणि लिपक टंकलेखकसाठी जे अर्थ आहे, कर सहाय्यकसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि मराठी टंकलेखनाचा 31 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच लिपक टंकलेखनासाठी कोणतेही इंग्रजी किंवा मराठी असले तरी चालते, परंतु कर सहाय्यकसाठी दोन्ही प्रमाणपत्रांची आवश्यकता असते, इंग्लिश आणि मराठी. अर्ज ऑनलाईन करण्याचा अंतिम दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026. ते ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा लास्ट दिनांक आहे 8 ऑगस्ट 2026. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.